जाहीर निषेध. पुणे येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीचा जाहीर निषेध. पुणे येथे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावर विटंबना करणाऱ्या सूरज शुक्लाचा जाहीर निषेध. पुणे येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं जे पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यांची विटंबना झाली, ज्या महात्मा गांधी बापूजींनी शांतीचा संदेश देऊन पूर्ण भारतभर शांतीचा संदेश निर्माण केला, त्यांच्या थोर महापुरुषाची पुतळ्याची विटंबना केलेली आहे. जो कोणी मनोरुग्ण आहे जो शुक्ला, या शुक्लाला ताबडतोब ताब्यात घेण्यात यावं आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी राष्ट्र सेवा दल पूर्ण महाराष्ट्रभर आणि समविचारी संघटना मिळून या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आणि त्या कठोरात कठोर शिक्षा त्या शुक्लाला व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत किंवा या महापुरुषांच्या होणाऱ्या या विटंबनेबद्दल जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आणि सर्व समविचारी संघटनेच्या वतीनं करत आहोत. ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी ही आमची रास्त मागणी आहे. मागणी मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका काय असणार आहे सर? जर आमच्या ही जी महापुरुषांची जी विटंबना झाली आहे, बापूजींची जी विटंबना झाली आहे, जर ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही राष्ट्र सेवा दल आणि सर्व समविचारी संघटना आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून रस्ता रोको आंदोलन करू आणि या संदर्भात जो कोणी हा मनोरुग्ण आहे विजय शुक्ला याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी महापुरुषांचे असे पुतळे आहेत या पुतळ्यावरची सुरक्षेच्या बाबतीत शासनाने ताबडतोब काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे, यासाठी आमची मागणी आहे. आपलं नाव सांगा. गुंडू पवार, राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र उपाध्यक्ष. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना करणारा हा शुक्ला नावाचा माथेफिरू हा कोणत्या प्रवृत्तीचा आहे आणि त्याला प्रोत्साहन कोणी दिलं याबद्दल सखोल चौकशी व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. त्यामुळे त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करून त्याची योग्य ती कारवाई करावी ही आमच्या शासनाकडे आमची मागणी आहे.